नमस्कार नमस्कार. नाव काय तुमचं? गजरे गणपत साठे. राहणार हापसिंगे. जिल्हा जिल्हा सांगली. पाणी समाधानकारक लागलंय का? लागले. लागलंय ना. लागले. पाणी एवढं लागलं अपेक्षा तर होती का तुमची? हा पाणी इतकं लागलं आपली अपेक्षा होती का तुमची? नव्हती. पाणी तुम्हाला कोण दाखवलं? ना काय. पाणी कोण दाखवलं? सुरेश माळी खडेगाव. साहेब पाणी चांगलं लागलंय का? नमस्कार. पानाडी सुरेश गणपती माळे राहणार पानाडी सुरेश गणपती माळे राहणार खडेगाव जिल्हा सांगली. हापशिंगमध्ये आपण इथं आलो होतो आणि नवनाथ साठेबावून आपण इथं पाणी दाखवलं होतं. त्यांना पाणी भरपूर लागलं ते म्हणजे प्यायच्या पाण्याची समस्या त्याबद्दल तर करून घ्या. परंतु त्यांना आपण आश्वासन दिलं होतं 1 ते 1.5 इंचीचं. परंतु योगायोग त्यांचं नशीब पण होतं. त्यांना कंप्लीट 3 इंची पाणी लागलं. तर आपण प्रत्यक्षात पाणी बघायला जाऊया. गेली आपण 24 वर्षे पाणी दाखवायचं काम करतोय आणि 24 वर्षात 6,000 आतापर्यंत कामं केली. 6,000 कामापैकी 27-28 कामं सक्सेस झाले असतील. आतापर्यंत जी कामं केले त्याचा आपले रिझल्ट 99% आले. लिंबाच्या काठीच्या आधारानं आपण पाणी बघतो त्याच्यावरती पाणी लागतं. आतापर्यंतचा अनुभव आलाय. पाणी दिसतं ही मुळात अंधश्रद्धा आहे. एखादं बोर आपण म्हणतो फेल जातं तर केव्हा जातं? ज्यावेळेस भूगर्भ बदलत नाही त्यावेळेस होत ते फेल जातं. स्टार्ट तो येईल 300-350 फुटापर्यंत जर रानच चेंज होत असं पाणी लागलं जात नाही. तर पाणी लागायला अपेक्षित रान भूगर्भ बदललं पाहिजे. ज्यावेळेस माणसाला हातखडक लागला जातो त्यावेळेस त्याच्यातून पाणी मिळतं. आणि आतापर्यंत जे आपण कामं केले पूर्णपणे योगायोगावरच सक्सेस झालं. तर आपण प्रत्यक्षात बरोबर जाऊया आणि पाणी किती आहे ते बघूया. मावशी पाणी चांगलं लागलंय का? लागलंय चांगलं लागलंय. लागलंय ताई? हा